दहाच्या बातम्यांमध्ये आता बातम्या सविस्तर बातमी येते ती एल निनो संदर्भात। गेल्या 75 वर्षातला सर्वात शक्तिशाली एल निनो प्रशांत महासागरात सक्रिय झाल्याची अधिकृत घोषणा झाली आहे। या एल निनोचा परिणाम फक्त यावर्षीपुरता नाही तर 2027 मध्येही राहू शकतो। या एल निनोच्या परिस्थितीचा सर्वाधिक फटका मान्सूनच्या वाटचालीवर होणार आहे, कारण भारतातल्या मान्सूनवर एल निनोचा परिणाम जाणवतो। एल निनोच्या काळात भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता वाढते। काही भागात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते, तर काही ठिकाणी पाऊस विस्कळीत होऊ शकतो। हवामान तज्ज्ञांच्या मते यंदाचा एल निनो डिसेंबरपर्यंत अधिक तीव्र होऊ शकतो। त्यामुळे जगभरात उष्णतेच्या लाटा, अनियमित पाऊस, दुष्काळ आणि काही भागात अतिवृष्टीच्या घटना या वाढण्याची शक्यता आहे। तर ज्या एल निनोचा परिणाम हा भारतावर होतोय ते एल निनो नेमकं काय आहे बघूया। एल निनो म्हणजे एक नैसर्गिक हवामान घटना आहे। प्रशांत महासागरातल्या समुद्राचं तापमान सामान्यपेक्षा वाढतं। जागतिक हवामानावर याचा तीव्र परिणाम होतो। तर एल निनोमुळे भारतात मान्सूनचे वारे मंदावतात। दुष्काळी किंवा कमी पावसाची स्थिती यामुळे निर्माण होते। तर हवामान तज्ज्ञ मयुरेश प्रभूंनी या एल निनोबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे। तर सरकार एल निनोच्या पार्श्वभूमीवर काम करते असं मुख्यमंत्र्यांनीही सांगितलंय। एल निनो सक्रिय झाल्याचं क्लायमेट प्रेडिक्शन सेंटरने जाहीर केलंय। एल निनोची तीव्रता उत्तरोत्तर वाढत जाणार असून यावर्षीच्या डिसेंबरमध्ये ती सर्वोच्च पातळीवर पोहोचण्याची शक्यता आहे। त्यावेळेस इथे सरासरीच्या तुलनेमध्ये 2 ते 2.5 अंशांनी जास्त तापमान नोंदलं जाऊ शकतं। पुढील वर्षीच्या फेब्रुवारीपर्यंत एल निनो सक्रिय राहण्याची शक्यता 90% जास्त आहे। म्हणजे पुढील वर्षीच्या पूर्वार्धामध्ये सुद्धा एल निनो सक्रिय राहणार असल्याचं या अंदाजामधून दिसून येतंय, ज्याचा परिणाम पुढच्या वर्षीचा उन्हाळा आणि त्यानंतर येणाऱ्या मान्सूनवर पण राहू शकतो। यंदाच्या मान्सूनच्या आगमनाच्या वेळेसच एल निनो आल्यामुळे एल निनोचा मान्सूनच्या प्रगतीवर, त्याचप्रमाणे संपूर्ण हंगामातील आचरणावर पण परिणाम होऊ शकतो असं हवामान तज्ज्ञांचं म्हणणं आहे। एल निनोच्या संदर्भात आपण तयारी करतो, त्याचा मोठा परिणाम आपल्या राज्यावर होईल, त्यामुळे त्याची तयारी आपण सुरू केली। आपण त्याचा टास्क फोर्स तयार केला। जलसंधारणाची कामं मोठ्या प्रमाणात कशी पूर्ण करता येतील हा आपला प्रयत्न आहे। पाऊस कमी पडणार आहे, त्यातनं आपण मार्ग काढू। तर एल निनोचं सावट असल्यानं यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलंय। एल निनोच्या संदर्भात आपण तयारी करतो। मी माझ्या बजेटच्या भाषणामध्येच एल निनोच्या संदर्भात त्या ठिकाणी वाच्यता केली होती आणि त्याचा मोठा परिणाम आपल्या राज्यावर होईल, त्यामुळे त्याची तयारी आपण सुरू केली। आपण त्याचा टास्क फोर्स तयार केला। जलसंधारणाची कामं मोठ्या प्रमाणात कशी पूर्ण करता येतील हा आपला प्रयत्न आहे। विशेषतः शेतकऱ्यांना सातत्याने आम्ही ॲडवायझरी देतो। राज्य सरकारच्या ॲडवायझरीवर आधारितच जर शेतकऱ्यांनी पेरणी केली तर दुबार पेरणीची वेळ येणार नाही। नेहमीच्या पद्धतीनं पेरणी केली तर पावसाच्या अभावामुळे पेरण्या वाया जातील आणि दुबार पेरणीची वेळ येईल। म्हणून आत्तापर्यंत शेतकऱ्यांनी संयम ठेवलाय, तसंच शेतकऱ्यांनी राज्य सरकारकडनं येणाऱ्या ॲडवायझरीकडे लक्ष द्यावं। आता बातमी महाविकास आघाडीतल्या 2